नमस्कार। याच्या आधीच्या व्याख्यानांमध्ये आपण भारताचा इतिहास हा पाश्चात्यांच्या नजरेतून कसा आहे हा भाग बघितला होता। काही मतं त्यांची बरोबर आहेत, काही मतं चुकीची आहेत। त्यामागची कारणमीमांसाही थोड्याफार प्रमाणामध्ये आपण बघितली होती। आता हा जो पहिला जो व्याख्यान म्हणजे ह्याच्या आधीचं जे व्याख्यानाचा जो भाग आहे तर तो तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने म्हणजे ज्याला आपण म्हणतो की परीक्षार्थी असण्याच्या दृष्टीने फारसा उपयोगी नाही, पण अभ्यासाच्या दृष्टीने मात्र तो खूप उपयोगी आहे। कारण माझी अशी अपेक्षा आहे की सर्व बाजूंचा विचार करत आपण आपलं ज्ञान हे नक्की प्रगत कराल अशी अपेक्षा आहे। आता परत अभ्यासाकडे म्हणजे परीक्षार्थीपणाकडे येऊया आपण की जो आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यासाठी भारताचा इतिहास जेव्हा अभ्यासायचा आहे त्यावेळेला एक प्रमुख सिद्धांत हा आपल्याला अभ्यासावा लागतो, तो म्हणजे आर्य आक्रमणाचा सिद्धांत। तर आता आपण बघणार आहोत आर्य आक्रमणाचा सिद्धांत, इंग्लिशमध्ये आर्यन इन्व्हॅशन थिअरी असं या सिद्धांताचं नाव आहे। आता ब्रिटिशांची एक पॉलिसी, त्यांचं एक धोरण लक्षात ठेवायचे म्हणजे हा आर्य आक्रमणाचा सिद्धांत समजून घेणं हे खूप सोपं होईल। ब्रिटिश हे दाखवतात बरंच काय, म्हणजे आपण अभ्यासू आहोत। साधारणतः युरोपियन जे विद्वान आहेत, युरोपियन आक्रमक जे आहेत त्यांना आपण विद्वान असल्याचं पण दाखवणं हे खूप आवडतं। तुम्हाला आठवत असेल तर किंवा आपण घेणार आहोत हा भाग नंतर, पण सिकंदर म्हणजे अलेक्झांडर जेव्हा भारतावर चालून आला होता तर तोही असं दाखवत होता की मी इथल्या विद्वानांशी चर्चा करतोय, मी इथं ज्ञानप्राप्ती करून घेतोय। त्याच्यानंतर काही मुस्लिम आक्रमकांनी पण हाच शिरस्ता हा जोपासला होता, परंतु मुस्लिम आक्रमकांच्या काळामध्ये जे विद्वान म्हणून लोक होते ते एका विशिष्ट धर्माचेच असायचे जास्ती करून, अकबरासारखे सन्माननीय अपवाद सोडले तर इथं आपल्या लक्षात येईल की जे आक्रमक आहेत त्यांना त्यांच्या सोयीनी इतिहास हा देणं हे नेहमीच योग्य वाटत असतं। आर्य आक्रमणाचा सिद्धांत हा असाच, एक जर्मन माणूस आहे, त्याचं नाव आहे मॅक्स मुल्लर। हा वेदांच्या प्रेमात होता, संस्कृत भाषेच्या प्रेमात होता। यांनी बऱ्याचशा आपल्या ग्रंथांचं भाषांतर हे केलेलं आहे। देवनागरी फॉन्ट म्हणजे आता ते जे मुद्रा आहेत त्याच्यात तयार करून त्याप्रमाणे त्यांनी ऋग्वेदाचं मुद्रण छपाई वगैरे युरोपमध्ये करून दाखवली। असा बराच उपद्व्यापी माणूस हा आहे मॅक्स मुल्लर। सुरुवातीला जेव्हा तो भारतीय वाङ्मयाचा अभ्यास करत होता त्यावेळेला त्याला असं वाटलं होतं की हे एक जित राष्ट्र आहे आणि ह्या जित राष्ट्राचा असं काय मोठं वाङ्मय हे त्यांच्याकडे असणार आहे। लक्षात घ्या त्यावेळेला म्हणजे मॅक्स मुल्लर साधारणतः 1823-24 कधीतरी जन्मलेला आहे, म्हणजे ब्रिटिशांचं राज्य भारतात स्थिरस्थावर झालं 1818 नंतर, त्यानंतरचा ह्याचा जन्म आहे आणि 1900च्या आसपास कधीतरी त्याचा मृत्यू आहे। म्हणजे हा जर कालखंड बघितला तर त्यावेळेला युरोपियन सत्ता ह्या जगभर साम्राज्य बनवत होत्या, बऱ्याच प्रमाणात साम्राज्य निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। अमेरिकेमधल्या अनेक प्रगत संस्कृती या लोकांनी उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत। उर्दूमध्ये ज्याला म्हणतो आपण नामो निशाण मिटवणे, तर तो प्रकार ह्या संस्कृतींचा त्यांनी केला आहे। कारण खूप वेळेला डाऊट येतो की कोलंबस मूर्ख का महामूर्ख, नक्की काय म्हणणार त्याला, की जो म्हणतो मला पश्चिमेकडचा भारत सापडला। बरं एवढा धाडसी माणूस, ज्याला स्काय मॅप रीड करता येतो, आकाशाचा नकाशा वाचता येतो, एवढा बुद्धिमान माणूस, तो जे बोलतोय ते खोटं कशाला बोलेल की पश्चिमेकडचा भारत सापडला। ह्यानंतरही तिथं राहणाऱ्या वन्य जमाती ज्या होत्या ते म्हणतात वन्य जमाती, तर त्याला नावं दिलेली आहेत ते म्हणजे रेड इंडियन नावं दिली आहेत। अमेरिकेमध्ये आजही इंडियाना या नावाचं एक राज्य हे अस्तित्वात आहे। आणि मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर कधी कधी संशय येतो की इथंही भारतीय संस्कृती होती की काय, त्यांची वर्णनं वाचल्यानंतर। पण नंतरच्या काळामध्ये असं दिसतं की हे जे युरोपियन आक्रमक हे त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांनी तिकडं संपूर्ण उद्ध्वस्तीकरण केलं, मूळ संस्कृती उद्ध्वस्त करायची आणि आपली संस्कृती त्यांच्यावर लादायची। आणि याला
जगाचा बहुतांश भाग त्यावेळेला हा बळी पडलेला. भारत हा एक ह्याच्यातला अपवाद आहे. भारतीय उपखंड संपूर्णतः हा एक मोठा अपवाद आहे. पण मॅक्स मुल्लरला सुरुवातीला वाटत होतं की भारतीय लोकांची अशी संस्कृती काय असणार आहे. पण ज्यावेळेला त्याचं वाचन करायला सुरुवात झाली, संस्कृत तो शिकला आणि ग्रंथ जे आहेत ते त्यांनी भाषांतरित वगैरे केले, मग त्याच्या लक्षात आलं की भारतीयांचं ज्ञान हे अतिप्रचंड आहे. हे ज्ञानाचं भंडार आहे. आपण एका वेगळ्या व्याख्यानामध्ये बघणार आहे की ही संस्कृत वाङ्मय नक्की काय. पण आत्ता मी तुम्हाला एक छोटीशी झलक म्हणून सांगणार आहे की 4 वेद आहेत. खरं तर एकच वेद होता, पण महर्षी व्यास यांनी ह्या वेदांचे अध्ययन करण्यासाठी सोपं जावं म्हणून 4 विभाग पाडले. त्याला अनुक्रमे नाव आहेत ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. या रीतीने त्याचे 4 विभाग केले. आता वेदातली जी संस्कृत आहे ही भाषा थोडीशी वेगळी. म्हणजे आज जी संस्कृत आपल्याकडं प्रचलित आहे त्याला म्हटलं जातं लौकिक संस्कृत, आणि वेदामध्ये जी संस्कृत वापरली जाते तिला म्हटलं जातं वैदिक संस्कृत. ही वैदिक संस्कृत आणि लौकिक संस्कृत थोडीशी भिन्न भाषा आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या वैदिक संस्कृत बरोबर जुनी पर्शियन भाषा जी आहे, आता तुम्हाला पर्शिया हा देश माहिती आहे, नकाशावर आपण बघितला होता, आपल्या भारताचा पश्चिमेकडचा शेजारी देश जुन्या भारताचा. तर तो पर्शिया म्हणजे त्याचं खरं नाव आहे पार्स, आता आपण त्याला इराण म्हणतो. तर त्यांची प्राचीन भाषा आणि आपली वैदिक संस्कृत ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये साधर्म्य आहे. लक्षात ठेवा, सेम टू सेम आहे म्हटलं असतं तर मी म्हटलं असं संस्कृतच आहे, पण तसं नाही आहे, पण त्याच्यामध्ये साधर्म्य आहे. आता याच्यानंतर दुसरा भाग असा आहे की फक्त 4 वेद म्हणजे संस्कृत लिटरेचर नाही. नो डाऊट की नक्की वेदाचा कालखंड ठरवता येत नाही. बरेचसे पाश्चात्य विद्वान जे आहेत ते त्याला अगदी अलीकडचे, तुमचे वेद जुने नाहीच आहेत ही कल्पना मनात पक्की बसवून मग सांगतात. तरी किमान म्हणजे संस्कृतप्रमाणे न्यूनतम 3,000 वर्षांपूर्वी वेदांची निर्मिती झाली असावी असं ते म्हणतात. आपले लोक म्हणतात वेद अनादी आहेत आणि अनंत, ते अपौरुषेय आहेत असं बरंच काय म्हटलं जातं. तर हे 4 वेद, त्याच्यानंतर त्यांच्यावरती आधारित असणारी पुस्तकं आहेत. त्याचं नाव आहे उपनिषद, त्याच्यानंतर ब्राह्मणक, आरण्यक, ह्यानंतर पुराण, त्याच्यानंतर दर्शन वाङ्मय, यानंतर विविध शास्त्र. बरं, दर्शन वाङ्मय आहेत, परत आस्तिक दर्शन वाङ्मय आणि नास्तिक दर्शन वाङ्मय, हे असे कितीतरी उपविभाग पुढं होत गेलेले आहेत. प्रत्येक वेदाच्या शाखा, उपशाखा, पोटशाखा बराच भाग आहे. आणि मग एवढा सगळा भाग, एवढं सगळं प्रकांड भाग हे बघितल्यानंतर मॅक्स मुल्लर अचंबित झाला. या गुलाम लोकांकडे एवढी विद्वत्ता, हे प्राचीन यांच्या लोकांकडं. म्हणजे खरं सांगायचं तर तुम्ही आजकाल आपण प्रगत भागात राहतो, भाषांतराची सोय झालेली आहे, त्यामुळं विविध धर्मग्रंथांची ही आपल्या भाषेत भाषांतर झालेली. तुम्ही अवश्य संदर्भासाठी मी सांगेन की प्रत्येक धर्माचा जो धर्मग्रंथ आहे तो निदान काही भाग तरी वाचून बघा. म्हणजे काय होतं की आपल्याला त्या धर्माबद्दल, त्यावेळच्या कालखंडाबद्दल, त्यावेळच्या परिस्थितीबद्दल खूप चांगली माहिती ही कळते. कदाचित एका धर्माच्या विरुद्ध दुसऱ्या धर्मात पण गोष्टी सांगितल्या असू शकतात, प्रश्नच नाही. म्हणजे एका धर्मग्रंथात असं दिलेलं आहे की साक्षात भगवान आपल्या घरी आला म्हटल्यावर तो जो कोण त्यांचा माणूस होता तो खुश झाला. त्यांनी ताबडतोब आपल्या जी काही मेंढरांचा कळप होता त्यातली एक कोकरू, त्याच्यानंतर एक मध्यम वयाची मेंढी वगैरे असे काही प्राणी त्यांनी कापले आणि त्याच्यापासून छानपैकी जेवण बनवून त्या भगवानाला जेवायला घातलं. एका धर्मग्रंथात हे दिलेलं आहे. जेव्हा भारतीय धर्मग्रंथात, बऱ्याचशा धर्मग्रंथात भारतातल्या, म्हणजे विशेषतः जैन धर्म किंवा जैन संप्रदाय जे आहे, बौद्ध संप्रदाय जो आहे, त्यांच्या ठिकाणी तर ही हिंसा आहे आणि हिंसा त्यांना अमान्य आहे. म्हणजे असा काहीतरी वेगवेगळा प्रकार हा आपल्याला बघायला मिळतो.
पण तरी तुम्हाला सांगतो की धर्मग्रंथ वाचन केल्यावर आपल्याला त्यावेळची परिस्थिती आणि त्यावेळच्या लोकांची विचारसरणी याचा एक आपल्याला नक्की हा अंदाज लागतो. म्हणून हे वाचावं. मॅक्स मुल्लरच्या असं लक्षात आलं की हे ज्ञान आहे, हे प्रगत आहे, अतिशय दिव्य असं ज्ञान हे इथं आहे आणि या गुलाम लोकांकडे कसं आलं. आणि मग त्यांनी असा सिद्धांत मांडायचा त्यावेळेला प्रयत्न केला की बहुतांशी भारताबाहेरून काही आदिम जमाती ज्या अतिशय प्रगत होत्या त्या जमाती भारतामध्ये आल्या आणि त्यांनी हे प्रगत ज्ञान भारतात आणलं. आधीचं व्याख्यान आठवं. मूळ सिद्धांत आहे ते म्हणजे आधी बाण मारायचा आणि मग त्याच्याभोवती वर्तुळ करायचं आणि म्हणायचं माझा निशाणा कसा बरोबर लागला. तोच प्रकार आहे की भारतात प्रगत काही असूच शकत नाही. जे काही प्रगत आहे ते भारताबाहेरून आहे. उद्या माणसं प्रगत आहेत म्हटलं तर माणसं पण भारताबाहेरून आली म्हणायला कमी करणार नाहीत असा प्रकार आपल्याकडे दिसतो. आणि त्यामुळं इथे जो सिद्धांत आहे त्याला नाव दिलेलं आहे आर्य आक्रमणाचा सिद्धांत. तर हे जे कोण तथाकथित त्याच्या दृष्टीने जे प्रगत लोक होते ते भारतावरती चालून आले त्यांचं नाव त्यांनी ठेवलेलं आहे आर्य. व्याख्यानाच्या सुरुवातीला सांगितलं आहे की मॅक्स मुल्लर हा जर्मन आहे आणि आपल्याला माहिती आहे हिटलर पण जर्मन आहे. नो डाऊट मॅक्स मुल्लरच्या मृत्यूनंतर कधीतरी हिटलरचा जन्म झालेला आहे. परंतु साधारणतः देशात जे विचार चालू असतात त्याचं प्रतिबिंब हे मानवाच्या म्हणजे जो कोण प्रगत मानव झालेला असतो, नेता असतो, त्याच्या विचारसरणीमध्ये ते आलेलं असतं, ते प्रतिबिंबित कुठंतरी झालेलं असतं. म्हणून तुम्ही वेगवेगळ्या तत्त्वज्ञ, वेगवेगळे लेखक यांचं लिखाण वाचाल तर ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात स्थल काल सापेक्ष ह्या पद्धतीत असतं. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की आर्य सिद्धांत जो आहे हा याही पूर्वी जर्मनीत प्रसिद्ध असला पाहिजे. आर्य हा शब्द त्यांच्याकडे पण होता आणि त्याला आपल्या वाङ्मयामध्ये पण आर्य हा शब्द सापडला आणि यावर आधारित त्यांनी अशी थिअरी म्हणजे असा सिद्धांत मांडला की हे आर्य लोक भारताबाहेरून भारतावर आलेले आहेत. आणि मग त्या आधारे त्यांनी पुरावे वगैरे गोळा करायला. परत एकदा सांगतो, आधी बाण मारलेला आहे, आता त्याच्याभोवती वर्तुळ काढायचं काम आपल्याला सुरू करायचं म्हणजे माझा बाण कसा अचूक आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्या दृष्टीने आर्य आक्रमणाचा सिद्धांत हा मांडण्यासाठी त्यांनी गोष्टी घेतलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे हे आर्य भारतावर चालून का आले असावे, पहिला प्रश्न. तर आर्य हे भारतात का आले तर त्याचं एक सोपं उत्तर हे दिलेलं आहे ते म्हणजे गवताच्या कुरणाच्या शोधामध्ये ते भारतामध्ये आले. ठीक आहे. मी जेव्हा 5वीत होतो आणि असं काहीतरी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा पटलं, हो बाबा गवताच्या कुरणाच्या शोधात ते भारतामध्ये आले. आता मी तुमच्यासमोर नकाशा काढणार आहे म्हणजे मानचित्र काढणार आहे आणि मग आपण त्या त्या प्रदेशाचा अभ्यास करत आपण हा जरासा मुद्दा हा विस्ताराने बघणार आहे. आपण आता भारताशी संबंधित नकाशा काढणार असल्यामुळं भारताची सुरुवात ही मी गुजरात या राज्यापासून करतो. विशेषतः इथून सुरुवात करणं याला म्हणतात कच्छचा आखात आणि ही आहे द्वारका नगरी. मला तेव्हा कळलं नकाशा काढायला लागल्यावर की हिला द्वारका नगरी असं का म्हटलं जातं. मी इथं आजचा भारत काढतोय. मी एकदा परत सांगतो की हे जे नकाशे आहेत हे फक्त शैक्षणिक कामासाठी आहेत. हे अधिकृत राजकीय नकाशे वगैरे असे काही नाही. त्यामुळं हे अचूक किंवा स्टेन्सिल घेऊन काढलेले हे असे नाही आहेत. या उलट मी हे नकाशे एवढ्यासाठी काढतो की तुम्हाला सुद्धा या नकाशे काढायची सवय ही त्यामुळं होईल. आणि नकाशातून आपला अभ्यास हा सोपा होतो. इथे नकाशे अचूक नाहीत हे आधीच सांगितलेलं असल्यामुळं माझं काम झालेलं आहे. या ठिकाणी ही जी हिमालयाची रांग आहे
ही वास्तविक खूप मोठी आहे, पण मी इथं फक्त एकच रांग ही या ठिकाणी दाखवतोय. प्रत्यक्षात बऱ्याच मोठ्या रांगा या ठिकाणी आहेत. इथे कॉकेशसची रांग. आपण या ठिकाणी इथंच थांबूया. आता इथं आपल्या लक्षात येईल की कॉकेशस पर्वत या ठिकाणी आपल्याला दिसतोय. कॉकेशस हा एका बाजूला काळा समुद्र आहे आणि एका बाजूला कॅस्पियन समुद्र. हा आहे काळा समुद्र आणि हा आहे कॅस्पियन समुद्र. त्याच्यामध्ये ह्या कॉकेशस पर्वताच्या रांगा आहेत. आता आर्य कुठून आले तर ते समव्हॉट ह्या प्रदेशातून. मला प्रश्न पडतो की सिद्धांत म्हणताना एवढी अचूकता कशी काय यांना सांगता येते. पण ते म्हणतात कॉकेशस आणि आजूबाजूच्या परिसरातून ह्या जमाती आल्या. ह्यांची एक शाखा ही इथं असणाऱ्या इराणामध्ये गेली. पहिली शाखा जी आहे ती इराणात आली. इराणामध्ये ती शाखा स्थिरावली. तो इराण हा जो शब्द आहे ते म्हणे इर आणि आन. तो इर शब्द आर्याचा अपभ्रंश आहे आणि आन हा शब्द स्थानचा अपभ्रंश आहे. तर ते आर्यस्थान या अर्थाने होतं. ह्यानंतर एक शाखा जी आहे ही त्यांची युरोपात गेली. ती इटालीमध्ये, ग्रीसमध्ये आणि जर्मनीमध्ये जाऊन स्थिरावली. आणि एक शाखा ही कॉकेशसमधून इराण पार करत, हा सगळा वैराण प्रदेश पार करत खैबर खिंडी मार्गे ही भारतात उतरली. या ठिकाणी येते सिंधू नदी. या सिंधूच्या खोऱ्यामध्ये हे लोक येऊन स्थिरावले. ही मूळ आर्य आक्रमणाच्या सिद्धांतातली जी गोष्ट ही सांगितली जाते. आता भौगोलिकदृष्ट्या विचार करता हा जो परिसर इथं जो आहे ह्याला म्हटलं जातं स्टेप्स. स्टेप्स म्हणजे शीतकटिबंधीय, शीत नाही म्हणतात, समशीतोष्ण. समशीतोष्ण कटिबंधातला गवताळ प्रदेश. इथं गवताची उंची ही इथपासून, हा युक्रेन आहे तर काळ्या समुद्राच्या उत्तरेला, तर इथून गवताची उंची ही जसं पूर्वेकडे येत जाईल तसतशी कमी होत येते. आणि मग इथं भारताच्या उत्तरेला थोडं इकडच्या साईडला गेलात तर मंगोलिया आहे. मंगोलियापर्यंत हा सगळा पट्टा पसरलेला आहे. ह्याला गवताचा कुरण असं म्हणतात. पूर्वी तर ह्याला गवताचा महासागर म्हणायचे. जसं पाण्याचा महासागर असतो तसा गवताचा महासागर. कारण गवतात जे आपल्यापैकी ट्रेकला गेलेली मंडळी आहेत किंवा ज्यांना ग्रामीण जीवनाचा चांगला अनुभव आहे, गवतातून चालणारे जे आहेत त्यांना कळतं की बरेचदा असं होतं की माणसाच्या उंचीपेक्षा जास्ती गवत असतं आणि त्यातून जर पायवाट आधीच्यानी कुणी जाऊन तिथं केलेली असेल तर ठीक असतं, नाहीतर जाणं पण मुश्किल असतं. आणि इथं तर मैलोन मैल पसरलेला गवताचा प्रदेश आहे. पण त्या गवताची उंची ही पश्चिमेकडून पूर्वेकडं कमी कमी होत गेली, कारण तो खंडांतर्गत प्रदेश येतो. आणि मग पर्जन्यमान कमी म्हणजे गवताला उंची पण कमी. आणि शेवटी मंगोलियात गेल्यानंतर तिथं एक वाळवंटच तयार झालं. शीत वाळवंट म्हणतात त्याला. त्याला गोबीचं वाळवंट असं म्हणायची पद्धत आहे. तर हे गोबीचं वाळवंट यापेक्षा गोबी एवढंच म्हणायला पाहिजे, कारण मंगोलियामध्ये मी असं ऐकलं, आता मी काही त्या भाषेतला तज्ज्ञ नाही, पण मी असं ऐकलं आहे की मंगोल भाषेप्रमाणे गोबी ह्या शब्दाचाच अर्थ आहे वाळवंट. तर हे गोबीचं वाळवंट तर तिथं पसरलेलं आहे. आता परत प्रश्न आहे की हे कशासाठी. तर आर्य लोक कुठं राहत होते. मॅक्स मुल्लर म्हणतो त्याप्रमाणे ह्या कॉकेशस पर्वताच्या उत्तरेला. याला कुठच्या विद्वानाने सांगितलं की कॉकेशस पार करून गेल्यानंतर तुला लगेच गवताची कुरणं मिळणार आहे. ज्याचं कंटे गवताच्या कुरणात होते. म्हणजे जसं काही काश्मीरी अतिरेकांबद्दल आम्ही म्हणतो की मेल्यानंतर त्यांना स्वर्ग मिळेल. मी जेव्हा काश्मीरमध्ये गेलो तेव्हा कळलं रे काश्मीरच स्वर्ग आहे, स्वर्गात राहून हे स्वर्गाला मिळवायचा प्रयत्न करतात. तर तसा प्रकार इथं आहे की जे गवताच्या कुरणात राहतात त्या गवताची कुरणं शोधत ते इकडं जातील का इथून खालती वैराण इराणामध्ये येतील. वैराण इराण म्हणण्याचं कारण असं आहे की इराण हा वाळवंटी प्रदेश आहे. त्याच्यात ज्या नद्यांची खोरी आहे तेवढ्यापुरतं छान वातावरण आहे, पण बाकी जो आहे तो वाळवंटी प्रदेश आहे. तैग्रिस आणि युफ्राटिस ह्या नद्यांच्या खोऱ्यामधला जो प्रदेश आहे जो इराणच्या पश्चिमेला येतो, म्हणजे आजच्या इराकमध्ये येतो, जुनं नाव आहे मेसोपोटेमिया, तो तैग्रिस आणि युफ्राटिस नदीच्या खोऱ्यातला परिसर खूप संपन्न आहे. म्हणजे जर आर्याला जायचंच होतं तर ते तिकडं जाऊन थांबायला पाहिजे होते.
त्याला जायचं होतं ते युरोपात जाऊन थांबायला पाहिजे होते. त्याला जायचं होतं तर ते इथून फक्त हे वाळवंट पार करून नाईलमध्ये उतरले असते. ते गवताच्या कुरणाच्या शोधात इराणात कुठं गेले. पण इराण नंतर हा सगळा जो भाग आहे, म्हणजे हा जो हिंदूकुश म्हणतो आपण आज, तो खरं तर हिमालयाचाच भाग आहे. हिंदूकुश हे नाव चुकीचं आहे, आपण नंतर बघूया. पण हिंदूकुशच्या पश्चिमेला ग्रीक लोक म्हणतात बॅक्ट्रिया, संस्कृत नाव आहे बाल्हिक आणि पर्शियन भाषेतलं नाव आहे बल्ख. तर ह्या बल्खमध्ये वाळवंट आहेत सगळी. ही शीत वाळवंट पार करत करत हे इथं आले. बरं, दुसरे आले नाहीत. येताना आपल्या गाई गुरांना पण घेऊन आलेले. बरं, एकटे नाही आले, टोळ्यांच्या टोळ्या येत राहिल्या, असं सगळं वर्णन केलेलं आहे. तर ते भौगोलिक परिसर सांगितल्यानंतर आपल्याला पण लक्षात येईल की हे कॉकेशस पार करून, इराणचा वैराण भाग पार करून, बल्ख म्हणजे बॅक्ट्रिया पार करून, हिंदूकुश पार करून मग ते सिंधूच्या खोऱ्यात उतरले. आता तार्किक दृष्टीने म्हणजे जे मला आता सर्कल पूर्ण करायचं आहे त्यासाठी मी पुरावे सांगणार आहे. तर एक मोठा पुरावा दिला जातो ते म्हणजे जे वेद तुम्ही म्हणता सारखं, त्या वेदांमध्ये ऋग्वेद हा प्राचीन वेद, तो प्राचीन आहे असं म्हणतात आहे. आणि मग त्याच्यात वारंवार जी वर्णनं आहेत ती सप्तसिंधूंची वर्णनं आहेत. ज्यामध्ये झेलम, झेलम म्हणजे आजचं नाव आहे तिचं झेलम, जुनं नाव आहे वितस्ता. ग्रीक लोकांनी काहीतरी हायडास्पस केले, पण आपल्या भाषेप्रमाणे तिचं नाव आहे वितस्ता. तर ती वितस्ता नदी, त्याच्यानंतर चंद्रभागा नदी म्हणजे आजच्या हिशोबामध्ये चिना, त्याच्यानंतर शतद्रू म्हणजे सतलज नदी, व्यास नदी म्हणजे बियास नदी, ह्या अशा काही नद्या, सिंधू. आणि 7व्या नदीवर डाऊट येतो ती म्हणजे एकतर कुभा नावाची नदी, आज तिला काबूल नदी म्हणतात, आणि दुसरी म्हणजे सरस्वती नदी. तुम्ही ऐकलं असेल तर सरस्वती गुप्त झाली, पण सरस्वतीचे रेफरन्सेस वैदिक कालखंडात खूप येतात. आणि मग आजचे जे भूगर्भशास्त्रज्ञ वगैरे जे असतात किंवा भूगोल तज्ज्ञ जे असतात, तर त्यांच्या मते राजस्थान म्हणजे आज जो राजस्थानचं वाळवंट म्हणतो, थरचं वाळवंट किंवा द ग्रेट इंडियन डेझर्ट, भारतीय महावाळवंट, ते वाळवंट नव्हतं. भौगोलिकदृष्ट्या पण हे सिद्ध झालेलं आहे की तिथं वाळवंट नव्हतं. तर मोस्ट प्रोबॅबली तिथून ही सरस्वती नदी वाहत असली पाहिजे. काही कारणांनी सरस्वतीनी एकतर दिशा बदलली किंवा ती गुप्त झाली, म्हणजे तिचा पाण्याचा सोर्स आटला आणि मग इकडचा जो भाग आहे तो वाळवंटी बनला, तर ती सरस्वती नदी. तर ह्या परिसरात ज्या नद्या आहेत त्यांना सप्तसिंधू असं म्हटलेलं आहे. आणि ऋग्वेदामध्ये गंगा यमुनेच्या खोऱ्यापेक्षा सप्तसिंधूसाठी फार मोठा भाग हा दिलेला आहे. ह्यानंतर दुसरा महत्त्वाचा सपोर्टिंग भाग जो मिळतो तो म्हणजे असं आहे की तुम्ही जर कोणतंही संस्कृत वाङ्मय बघाल, विशेषतः धार्मिक संस्कृत वाङ्मय बघाल, तर त्यात बऱ्याचशा धर्मग्रंथांमध्ये श्री गणेशाय नमः किंवा म्हणजे गणपतीच्या नावाने सुरुवात झालेली दिसते. परंतु ऋग्वेदाचा जो पहिला श्लोक आहे त्याच्यात गणपतीचा उल्लेख नाही, तो अग्निमेळे म्हणून सुरू होतो. त्यामुळं अग्निदेवता ही प्रमुख देवता ही या ठिकाणी दिसते. म्हणजे इथली जी संस्कृती दिसते सुरुवातीची थोडीशी वेगळी आहे का. सुरुवातीच्या कालखंडामध्ये हे सप्तसिंधूच्या परिसरात स्थिरावले. सप्तसिंधूमध्ये म्हणजे जी थिअरी आहे ती सांगतोय तुम्हाला, ते सप्तसिंधूमध्ये स्थिरावले. पण ते सप्तसिंधूत येण्यापूर्वी तिथं कोण होतं, तर त्याचं उत्तर आहे तिथं द्रविड नावाचे लोक होते. हे युरोपियन लोकांना ड्रुइड नावाचे लोक माहिती आहे, तर त्याचं साधर्मदर्शक नाव त्यांना इथंही लक्षात येतं, ते आहेत द्रविड. द्रविडांची संस्कृती इथं भरभराटीला आली होती आणि मग आर्यांनी त्यांना फार हुसकावून लावलं. आर्य हे नोमॅड म्हणजे भटके आहेत. आता लक्षात घ्या, ते कायमस्वरूपी भटके होते की नाही माहीत नाही, पण भारतात येणार ते भटकतच आलेले. आणि मग त्यांनी इथली नगरं वगैरे नष्ट केली आणि मग इथं आपलं वर्चस्व वसवलं. द्रविडांना त्यांनी ह्या दिशेला हाकलून दिली आणि सिंधूच्या खोऱ्यामध्ये पहिल्यांदा त्यांचं बस्तान हे बसलेलं आहे. ह्यानंतरही आर्यांच्या टोळ्या येत होत्या. इराणातले जे आर्य आहेत त्यांच्या विरुद्ध यांची कामं चालायची आणि असं करत आर्यांच्या टोळ्या आणखीन येत राहिल्या. त्यांचं म्हणणं असं आहे की ती एक टोळी नव्हती, एक आक्रमण नाही आहे, अनेक वेळेला टोळ्या येत होत्या. ह्या टोळ्यांमध्ये परस्पर युद्ध पण चालायची, पण हळूहळू
त्यांनी स्टेबल मोड म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक निवासी संस्कृती त्यांची उदयाला आली. हळूहळू करत त्यांची खेडेगावं तयार झाली. पण अख्खं खेडेगाव हे एका कुटुंबाप्रमाणे असायचं. त्याचा जो प्रमुख असायचा त्याला ग्रामीणी असं म्हटलं जायचं. श्रमविभागणी होती, परंतु जे काही उत्पन्न असेल ते सगळे गावातले लोक मिळून एकत्र खात होते. तर अशा पद्धतीची यंत्रणा आर्य लोकांची हळूहळू सिद्ध व्हायला लागली. त्यांना आहे तो परिसर पुरेपडेना आणि मग पुढं ते गंगेच्या खोऱ्यामध्ये आलेले. आता या ठिकाणी ही आहे यमुना आणि ही आहे गंगा. प्रयागराज इथे त्यांचा संगम आहे. पुढं ती बांगलादेशात जाते. इकडून यार लुंग सॉंग पो म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी येते. ती राजकारण्यांपेक्षा भयानक आहे. कधी टर्न मारेल, कुठं टर्न मारेल माहीत नाही. पहिल्यांदा पूर्वेकडे जाते, मग डायरेक्ट युटर्न घेऊन पश्चिमेकडं, मग दक्षिणेकडं आणि पुढं त्यांच्या एवढ्या वितरिका फुटलेल्या आहेत एकमेकांमध्ये की मला नक्की बांगलादेश कळत नाही. कुठची नदी कोणाला मिळाली, तिचं नाव काय होतं. मग ते गंगेला काहीतरी पद्मा म्हणायचं आणि बरंच काहीतरी आहे. तर आपण आता एवढंच समजूया की हा बांगलादेश आणि बंगाल याला पूर्व बंगाल पूर्व आर्यावर्त असं नाव दिलं गेलं. गंगेच्या खोऱ्यामध्ये ही माणसं आता उतरली म्हणजे आर्य लोक. इथून पण त्यांनी द्रविडांना दक्षिणेकडे ढकलायला सुरुवात केली. पण कालांतराने द्रविडांना त्यांनी आपल्याबरोबरच ठेवलं, काही द्रविडांना. त्यामुळं उत्तर भारतातली संस्कृती ही टोटल वेगळी दिसते. दक्षिण भारतातली संस्कृती ही वेगळी दिसते. कारण हा प्रश्न तर आपल्यासमोर असतो की बऱ्याचशा दक्षिण भारतातल्या रूढी, परंपरा, सण हे उत्तर भारतात माहीतच नसतं. आणि उलटी गोष्ट आहे म्हणजे आपण अगदी गृहीत धरूया की महाराष्ट्राचं शेजारचं राज्य कर्नाटक आहे. एका बाजूला गुजरात आहे, एका बाजूला मध्य प्रदेश आहे, एक छत्तीसगड झालं आणि इकडच्या बाजूला गुजरात आहे, कर्नाटक आहे, तेलंगण आहे. तर ज्यांना चांगली मराठी भाषा येते म्हणजे जे मातृभाषा मराठी असणारे आहेत अशांना गुजराती थोडी तरी कळते. जेव्हा दोन माणसं गुजरातीत बोलत असतील तर ती कुठच्या विषयावर बोलतात एवढं तर नक्की कळतं. किंबहुना बरेचदा असं वाटतं गुजराती ऐकल्यानंतर की मराठी माणसं हिंदी बोलायचा प्रयत्न करताना जे काय होतं ती गुजराती भाषा आहे. मी थोडाफार शिकायचा प्रयत्न केला होता. काढणे या अर्थाने हिंदीमध्ये मी निकालो हे शब्द वापरेन कोणाला आज्ञा द्यायची असेल तर. मराठीमध्ये काढा अशी आज्ञा देईन. गुजरातीमध्ये ही आज्ञा होते काढो. आलं लक्षात. तर अशी काही भाषा आहे. पण तुम्हाला गुजराती भाषेतले शब्द किंवा गुजराती माणसं जर गुजरातीत बोलत असतील तर ती कशाबद्दल बोलतात हे कळतं. तुम्हाला सिंधी भाषा जर ऐकलीत तर ॲटलिस्ट ते कुठच्या विषयावर बोलतात हे कळतं. तुम्हाला हिंदी भाषा तर कळतेच कळते. हिंदीच्या विविध बोली ज्या काही आहेत त्या भोजपुरी असतील, आणखीन काय असतील, पण तुम्हाला तेही कळतं. पण मजा अशी आहे की तेलुगू, तमिळ, मल्याळम, तुळू आणि कन्नड यापैकी जर ती माणसं त्यांच्या त्यांच्या भाषेत जर बोलत असतील तर आम्हाला विशेष असं काही कळत नाही. जोपर्यंत त्यांना पण आपल्यासारखी अलीकडे घातक सवय लागली आहे इंग्लिश शब्द वापरायची. आणि मग असे इंग्लिश शब्द त्यांनी वापरले तर तेवढ्यापुरता टॉपिक कळतो, पण काय म्हणतात माहीत नाही. माझं नाव 4 वेळा घेतलं तर कळणार नाही मला की बाबा तो माझं नाव घेतोय पण माझ्याबद्दल तो चांगलं बोलतोय का वाईट बोलतोय. तर असं साधारणतः हे भाषेतला प्रकार. देवांच्या पण गोष्टी अशाच आहेत. कितीतरी देव आहेत जे उत्तर भारतात पूजलेलेच नाही आहेत, दक्षिण भारतात महत्त्वाचे आहेत. अय्यप्पा, मुरुगन हे अशी जी नावं आहेत ही उत्तर भारतात प्रचलित नाही आहेत. सणामध्ये आम्हाला दिवाळी माहिती आहे, दसरा माहिती आहे, संक्रांती माहिती आहे, बरेच सण आहेत आपले. पण दक्षिण भारतामध्ये पोंगल आम्हाला माहीत नाही. तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल की दक्षिण भारताच्या संस्कृतीत आणि उत्तर भारताच्या संस्कृतीमध्ये बराच मोठा फरक हा दिसतो. नो डाऊट मूलतः ते पण हिंदू धर्मीयच होते आणि त्यांच्यातले आजही बहुसंख्य हिंदूच आहेत. उत्तर भारतात पण हिंदू धर्मीयच होते आणि आजही बहुसंख्य हिंदूच आहेत. परंतु दोन्ही हिंदू असताना दोन्ही हिंदूंच्या चालीरीतींमध्ये देवांच्या
गोष्टींमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात फरक आहे. साधं हिंदू धर्मामधली एक महत्त्वाची गोष्ट आहे की टिळा लावणं आवश्यक असतं, पण तो टिळा लावायच्या पद्धतीमध्ये सुद्धा भेदाभेद खूप चालतात. कुणी कसा टिळा लावायचा, तुम्ही दाक्षिणात्य मंदिरात गेलात तर त्यांचे जे काही टिळे असतात ते टिळे नाही, मोठमोठं काहीतरी असतं. बराच मोठा भेद या ठिकाणी दिसतो. तर ह्या सगळ्यासाठी ते म्हणतात की आर्य लोक होते ते उत्तर भारतात स्थिरावले. दक्षिण भारत जो होता सगळा, त्या दक्षिण भारतामध्ये हे द्रविड लोक राहिले. परंतु जेव्हा गंगेच्या खोऱ्यात ही मंडळी आली, आर्य मंडळी, तोपर्यंत त्यांची श्रमविभागणी करून झाली होती. त्यांच्यामध्ये 3 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. गंगेच्या खोऱ्यात आल्यावर त्यांनी हे जे सगळे लोक होते ज्यांना युद्धात जिंकलं, त्यांना 4था वर्ण शूद्र असा दिला आणि आपल्या समाजामध्ये जोडून घेतलं. हे मी म्हणत नाही, हे काही तज्ज्ञ मंडळी जी आहेत किंवा जे इतिहासाचा अभ्यास करणार आहेत ते अशा काही गोष्टी या प्रस्तुत करतात. ही साधारणतः ही आर्य आक्रमणाचा सिद्धांत, ही थिअरी या ठिकाणी आहे. आता सपोर्टिंग गोष्टी तर त्याच्यामध्ये बघितलं आपण की दक्षिण भारताची संस्कृती उत्तर भारताची संस्कृती भिन्न आहे. भाषामध्ये पण बराच वेगवेगळा प्रकार येतो. उत्तर भारतीय भाषांना सरसकट आता म्हटलं जातं इंडो युरोपियन लँग्वेजेस किंवा इंडो युरोपियन लिंग्विस्टिक फॅमिली. भारतीय आणि युरोपीय भाषांची एकच अशी कुटुंब आहे, त्यातली ही भाषा आहे वगैरे वगैरे बरंच काही म्हटलं जातं. ह्यानंतर आपल्या लक्षात येईल की मंदिरांच्या शैली दक्षिण भारतातल्या वेगळ्या आहेत, उत्तर भारतातल्या वेगळ्या आहेत. दोघेही मंदिरच आहेत. बऱ्याच अंतर्गत गोष्टी सारख्या आहेत, सभामंडप, गर्भगृह, अधिष्ठान, या सगळ्या गोष्टी आहेत. पण शिखराची रचना जी असते ती वेगवेगळी असते किंवा अशा काही गोष्टी ह्या आपल्याला दिसतील. तर हा एक प्रमुख भेद का झाला, तर आर्य आक्रमणाचा सिद्धांत हा त्यासाठी उत्तर देतो. भारतीय लोकांना हा सिद्धांत पटला का, त्याचं उत्तर आहे त्या काळी जे भारतीय विद्वान होते त्यापैकी काही जणांना हा सिद्धांत पटलेला आहे. उदाहरणाचं द्यायचं झालं तर लोकमान्य टिळक, त्यांनी जर चक्क ग्रंथ लिहिलेला आहे आर्टिक होम इन वेदांस. हे लोकमान्य टिळक म्हणजे गणितातले तज्ज्ञ. माझा शत्रू क्रमांक 1 म्हणजे गणित. हे गणितातले लोक काय काय करतात, गणित एक्सपर्ट जे असतात ते, आणि त्यातून तो पंचांग म्हणून काहीतरी एक प्रकार आहे. अतिशय काटेकोर ही मोजमाप आहेत आकाशाची, पण ते सिद्धांत कळायला त्या लेवलला जावं लागतं. ते येरागवळ्याचं काम नाही. लोकमान्य टिळक हे असे एक्सपर्ट होते. त्यांनी वेदातल्या ज्या काही स्थिती वर्णन केलेल्या आहेत त्यांचा अभ्यास केला. वेदांमध्ये येणारे नक्षत्र, ग्रह वगैरे यांचे जे उल्लेख आहेत त्या उल्लेखावर आधारित त्यांनी असा सिद्धांत मांडला की आर्य हे आर्क्टिक प्रदेश म्हणजे 66.5 जे आपला लॅटिट्यूड आहे त्याच्यावरून कुठून तरी ते आलेले असले पाहिजेत. कारण त्याच्यात 6 महिने दिवस, 6 महिने रात्र वगैरे असे पण उल्लेख वेदांमध्ये मिळतात. आणि मग हा सगळा प्रकार बघितल्यानंतर लोकमान्यांसारख्या विद्वानांचं मत आहे की आर्य हे बाहेरूनच आले, परंतु ते कॉकेशसमधून नाही आले. आता एक गंमत बघा, हा हिंदूकुश पर्वत आहे. भारतावर जे आक्रमक आलेले आहेत ते सगळे इकडून इकडून कुठून तरी आलेले आहेत, पण आपल्याला काय वाटतं ते बाहेर अफगाणिस्तान येत आहेत. तर त्यामुळं आपल्याला वाटतं हे अफगाणिस्तानातून आक्रमक येत आहेत. प्रत्यक्ष आक्रमक येताना वाटेत अफगाणिस्तान हा प्रदेश लागतो. तर तसं कॉकेशस पर्वत लागला असणं त्यांना, ते त्या ठिकाणी काही काळ स्थिरावले असणं आणि नंतर पुढं आले असणं हे शक्य आहे असं लोकमान्य टिळकांच्या एकंदर विवेचनावरून वाटतं. विशेषतः ते मंडालेच्या तुरुंगात जेव्हा 6 वर्ष राहिले होते त्यावेळेला त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचं नाव आहे आर्टिक होम इन वेदांस. भारतातल्या त्यावेळच्या बऱ्याचशा विद्वानांनी हा सिद्धांत मानलाय. ब्रिटिश शासनाने तर हा सिद्धांत उचललाच, कारण त्यांच्या ते पथ्यावर पडणार होतं की जर आम्ही बाहेरून आलेलो म्हणून परत जा म्हणता तर तुम्ही पण बाहेरून आलेले आहात आणि संभाव्यता भावी काळात भारतामध्ये भांडाभांडे लावून द्यायलाही हा सिद्धांत चांगला, आणि म्हणून भारतामध्ये हा सिद्धांत त्यावेळेला स्वीकारला गेला. यानंतरच्या कालखंडात सुद्धा आपली जी मानसिकता आहे ही प्रामुख्याने दास्यत्वाची मानसिकता राहिलेली. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा गोरे लोक म्हणतात तेव्हा ती स्टँडर्ड, गोरे म्हणजे युरोपियन लोक किंवा अमेरिकन लोक जेव्हा म्हणतात त्यावेळेला ती स्टँडर्ड, आणि आपण जर काही म्हटलं
तर ती तेवढीशी स्टँडर्ड नाही. हा असा काहीतरी प्रकार हा आपल्याला मानायची पद्धत आहे. तुम्ही क्रिकेटमध्ये जर बघितलं तर कित्येक वर्ष भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा कित्येक वर्ष आपले जे कोच असायचे ते परदेशीच असायचे. भारतात एक एक ग्रेट माणसं निर्माण झालेली आहेत क्रिकेटमध्ये, पण तरी कोच म्हणून जे काही आम्ही घेतो ते परदेशी असतं. गंमत म्हणजे भारतीय माणसं ही दुसऱ्या देशांमध्ये जाऊन कोच म्हणून काम करतात आणि आपण मात्र विशिष्टच लोकांना कोच म्हणून नियुक्त करतो. तर ही जी मानसिकता आहे याप्रमाणे मॅक्स मुल्लर म्हणतो म्हणजे बरोबर आहे, ब्रिटिश म्हणतात म्हणजे बरोबर आहे. आणि सगळ्यात शेवटी जे तुम्ही शाळेत असताना शिकत असता ते आपल्या मनावर पक्क बिंबलं जातं आणि त्याप्रमाणे आपण गृहीतच धरून चाललेलो आहोत की हे आर्य आक्रमण झालेलं आहे. आता काही जण मोहेंजोदाडो हडप्पा इथल्या हाडांचा पुरावा देतात. ते म्हणतात की इथं काही अंत्यसंस्कार केलेले, फ्युनरल प्रॉपर अंत्यसंस्कार केलेले असे काही सांगाडे इथं सापडले. खरं तर मोहेंजोदाडो आणि हडप्पा हे आजच्या पाकिस्तानात येतात. त्यापैकी मोहेंजोदाडो हे आजच्या सिंध प्रांतात आहे, तर हडप्पा हे आजच्या पंजाब म्हणजे पाकिस्तानच्या पंजाबामध्ये आहे. तर जर आजचे लोक हे तेव्हाच असतील तर ह्या लोकांबरोबर ते लोक सारखे मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे जे सांगाडे मिळालेले आहेत ते सांगाडे हे आजच्या लोकांच्या सांगाड्यासारखेच असले पाहिजे. पण प्रत्यक्षामध्ये तिथे जे सांगाडे मिळाले त्यातले काही सांगाडे हे आजच्या दक्षिण भारतीय विशेषतः तमिळ वंशाशी मिळते जुळते आहेत आणि बरेचसे सांगाडे हे मंगोल वंशाशी मिळते जुळते जे अंत्यसंस्कार केलेले आहेत ते. तर हा एक मोठा पुरावा म्हणजे त्यावेळेला जे तिथं राहणारे होते मोहेंजोदाडो हडप्पा करणारे लोक आणि आज तिथं राहणारे लोक हे वेगळे आहेत हे दाखवण्यासाठी म्हणून तो एक मोठा पुरावा म्हणून दिला जातो. आणि ऋग्वेदात जी काही वर्णनं येतात त्याप्रमाणे हे सगळं व्यवस्थित मानलं जातं. तर असे काही सपोर्टिव्ह पॉईंट्स आहेत, तसे बरेच आहेत पण मग आपल्याला व्याख्यान इतकंही सविस्तर करायचं नाही. पण तुम्हाला जर काही असे सपोर्टिव्ह पॉईंट मिळत असतील तर हे सपोर्टिव्ह पॉईंट्स हे तुम्ही नक्की इथं या व्याख्यानाच्या खालती जो कॉमेंट बॉक्स असतो टिप्पणी लिहा, मराठीत जर वाचत असाल तर टिप्पणी लिहा म्हणून येते, इंग्लिशमध्ये कमेंट बॉक्स, त्याच्यामध्ये तुम्हाला जे जे काही पुरावे माहिती आहेत हे सगळे तुम्ही इथं लिहावेत अशी अपेक्षा. आता हा जो आर्य आक्रमणाचा सिद्धांत आहे तर ह्याला क्रिटिसाइज म्हणजे हा सिद्धांत खोडून काढायचा पण प्रयत्न हा बऱ्याच जणांनी केलेला आहे. त्यापैकी पहिल्या माणसाचं नाव सांगितल्यावर कधीतरी धक्का बसेल अशी गोष्ट आहे ती म्हणजे स्वतः मॅक्स मुल्लरच आहे. ज्यांनी सिद्धांत मांडला त्याच्यामध्ये तो अपरिपक्व होता त्यावेळेला, तो म्हणजे मॅक्स मुल्लर. आणि ज्यावेळेला त्यांनी सगळा अभ्यास केला त्यावेळेला त्याच्या असं लक्षात आलं की आपण मांडलेला सिद्धांत हा चुकीचा आहे. त्यांनी परत एकदा नव्याने सिद्धांत मांडायचा प्रयत्न केला, परंतु ब्रिटिशांनी पहिलाच सिद्धांत दामटून पुढं नेलेला. आता आपण बघूया की आपल्या वाङ्मयामध्ये आर्य हा जो शब्द येतो तो कसा आहे. तर उदाहरणार्थ भगवान गौतम बुद्धांनी जो काही बौद्ध संप्रदायासाठी मार्गदर्शक तत्व म्हणून जो काही भाग सांगितला आहे त्यात दिलेला आहे 4 आर्य सत्य. आता इथं जेव्हा 4 आर्य सत्य हा शब्द येतो तेव्हा आम्ही त्याचं इंग्लिश भाषांतर काय करतो तर 4 नोबेल ट्रूथ, म्हणजे इथं मी आर्य हा शब्द नोबेल या अर्थाने ट्रान्सलेट केलेला आहे. आता गंमत बघा, भगवान बुद्धांना हा वंशवाचक शब्द घालायची गरज काय होती आणि घालायचाच असता तर भगवान बुद्धांचा वंश हा आर्य नाही आहे, तो शक आहे. कारण त्यांचा उल्लेख केला जातो शाक्य मुनी, कपिलवास्तू म्हणजे नेपाळची त्यावेळची जी जागा आहे ते त्या राजवटीची, तर त्याचं शाक्य म्हणून महाजनपद हे वर्णन केलं जातं. आणि त्यामुळं संस्कृत ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे जसं तद्धित म्हणतात संस्कृतमध्ये व्याकरणात. तद्धित म्हणजे मालकी हक्काचा शब्द. जसं भारत याचं तद्धित होतं भारतीय. आलं लक्षात? तद्धित म्हणजे काय? कुरु. कुरु हे कुळाचं नाव आहे, त्या कुरुचं तद्धित होतं कौरव. पांडू याचं तद्धित होतं पांडव. राधेचा मुलगा राधेय, कुंतीचा मुलगा कौंतेय, याला म्हणतात तद्धित. तसं शक शब्दाचं तद्धित होतं शाक्य.
म्हणजे शककुलोत्पन्न. तर त्यामुळं भगवान बुद्धानं जर खरोखरच वंशवाचक काही घालायचं असतं तर आर्य सत्य हा शब्द घालायची गरजच नव्हती. आता ऋग्वेदामध्ये जाऊ, ऋग्वेदात पण आर्य हा शब्द आलेला आहे. ऋग्वेदातलं प्रसिद्ध वाक्य आहे, कृण्वंतो विश्वम आर्यम. बघा, विश्वाच्या बाबतीत बोलतोय आणि कृण्वंतो, कृ धातूचं हे रूप येतं. त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे लेटस मेक. याचं ट्रान्सलेशन असं आहे, लेटस मेक धिस युनिवर्स नोबेल. आपण सगळ्या विश्वाला आर्य, उदात्त, उत्तम बनवूया, ही कल्पना आहे. आता ही कल्पना बघितल्यावर लक्षात येतं की त्यांनी तिथं पसरवूया अशा अर्थाने शब्द वापरला नाही आहे. जर आर्य हा वंशवाचक शब्द असता तर सगळ्या जगभर आर्य लोक पसरू देत असं शब्दप्रयोग आला असता. पण तसं न येता त्यांनी अख्ख्या विश्वाला आर्य बनवण्याचं प्रयत्न, म्हणजे बनवायचं आहे असं म्हटलेलं आहे. आणि मग हा जर सगळा प्रकार बघितला तर लक्षात येतं की या दोन्ही ठिकाणी आर्य ह्या शब्दाचा वंशाशी काहीही संबंध येत नाही. म्हणजे मुद्दल चुकलेला आहे, पण थेअरी तर मांडलेली आहे. काय ते मोहनजोदडो वगैरे तिथं हडप्पा, तिथं सापडलेल्या हाडांचं काय, त्याचा उल्लेख आहे फ्युनरल केलेली, म्हणजे अंत्यसंस्कार केलेले जे स्केलेटन सापडलेत त्याबद्दल आहे. आता आपल्याला माहिती आहे हिंदू धर्मामध्ये बऱ्याचशा जातींमध्ये अंत्यसंस्कार हे अग्निसंस्कार आहे. काही अपवादात्मक जाती आहेत, जसं लिंगायत म्हणून एक जात आहे, आजकाल कर्नाटकामध्ये या नावाने वेगळा धर्म काढला. पण ते लिंगायत लोक आहेत, त्यांच्यामध्ये मनुष्याला, त्यांचं म्हणणं असं असतं की अंतिम जन्म हा लिंगायत समाजात येतो आणि मग ते माणसाला बसलेल्या अवस्थेत पुरतात. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही ज्या आदिवासी जमाती आहेत, त्याला आपण म्हणतो की अनुसूचित जमाती, तर त्यापैकी महादेव कोळी यांच्यापैकी काही जण, सगळे महादेव कोळी नाही पण यांच्यापैकी काही जण अंत्यसंस्कार हे जमिनीमध्ये पुरून करतात. म्हणजे अशा रीतीने काही लोक हे हिंदूंमधले आहेत. आणि महत्त्वाचं असतं जे योगी वगैरे मंडळी असतात, मला त्याच्यात जास्ती गती नाही आहे, पण त्या योग्यांमध्ये पण काहीतरी कॅटेगरीज असतात. आपल्याकडे कॅटेगरी असल्याशिवाय मजा नाही, तर त्यांच्यामध्ये पण कॅटेगरी असतात. तुम्ही त्या योगी मंडळींची नावं ऐकली असतील तर कोणीतरी असतात ज्यांच्या नावाच्या मागं गिरी हा शब्द लावलेला असतो. उदाहरणार्थ आपले हे गगनगिरी महाराज, तिथं गगनगिरी हा गिरी हा लागलेला प्रत्ययामागे. तर असे जे प्रत्यय लावलेले असतात ही मंडळी ही एक्सपेक्टेड आहे डोंगर दऱ्यात राहणारी मंडळी, वनात राहणारी, डोंगर दऱ्यात राहणारी, ह्या पद्धतीची. त्याच्यानंतर आनंद, जसं आपल्याला माहिती आहे विवेकानंद, किंवा ही जी कॅटेगरी ही आणखीन एक वेगळी कॅटेगरी. तर असं यांच्या योगीमध्ये ज्या काही कॅटेगरीज आहेत त्यांच्या, त्यापैकी काही कॅटेगरीज ज्या आहेत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा देह पण पद्मासन घातलेल्या अवस्थेत किंवा बसलेल्या अवस्थेत पुरला जातो. पण या व्यतिरिक्त बाकी सगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार हे अग्निसंस्कार आहेत. अग्निसंस्कार झाल्यानंतर लक्षात ठेवा आपल्या शरीरामध्ये चरबी भरपूर असते. संस्कृतप्रमाणे मेद, तर तो भरपूर असतो. तो जेव्हा पेटतो त्याचा उष्मांक म्हणजे कॅलरीफिक व्हॅल्यू खूप जास्ती असते आणि त्याच्यामुळं हाडं जी आहेत ही सगळी ऑलमोस्ट ऑल भुकटीसारखी होतात. तिसऱ्या दिवशीपर्यंत आग चालू राहते साधारणतः. मग तिसऱ्या दिवशी म्हणजे जी पारंपरिक पद्धत आहे अंत्यसंस्काराची, त्याच्यामुळे तिसऱ्या दिवसानंतर मग त्या ज्या अस्थी गोळा करायच्या असतात तर त्यापैकी काही अस्थी फक्त आपल्याला मिळू शकतात. जसं आपण जे विज्ञानाची लेक्चर घेणार आहे त्याच्यात असेल, पण काही म्हणजे उदाहरणार्थ फिमोरल बोन जे मांडीमधलं हाड आहे ते, त्यानंतर कमरेचं हाड आहे पेल्विक गर्डल म्हणतात, कवटीचा काही भाग, अशी काही थोडीशी मोजकी हाडं पूर्ण मिळतात. बाकी सगळ्या हाडांचं भस्मच झालेलं असतं. आणि मग अशा रात्री रक्षा आणि भस्म सगळं उचलून आपल्याकडे पद्धत आहे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं किंवा समुद्रात विसर्जन करायचं. आणि मग उरलेली जी काही अस्थी मिळालेल्या असतात त्याही कुठंतरी प्रसिद्ध ठिकाणी नेऊन पवित्र ठिकाणी नेऊन वाहत्या पाण्यामध्ये त्या सोडून दिल्या जातात. म्हणजे थोडक्यात हिंदू व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर जवळजवळ असं समजा 90% जास्ती हिंदूंची हाडं पण शिल्लक राहत नाही. दक्षिण भारतात काही जातींमध्ये आजही पद्धत आहे त्याप्रमाणे अंत्यसंस्कार हे पुरून केले जातात. विशेषतः तमिळनाडूमध्ये वगैरे आजही या पद्धती आहेत. आता तुम्हाला माहिती आहे भारतीय लोक जाम टॉलरंट आहेत. काही जणांना ते इंटॉलरंट वाटतात, तो त्यांचा प्रश्न आहे.
पण आमच्या दृष्टीने आम्ही समजतो की भारतीय लोक हे मूलतःच टॉलरंट म्हणजे सहिष्णू सहनशील वगैरे आहेत. म्हणून तर तुम्ही जगभरामध्ये बघा, जिथं जिथं धार्मिक अत्याचार झाले त्यापैकी काही जण पळून हे स्वसंरक्षणार्थ भारतामध्ये आलेले आहेत. उत्तम उदाहरण म्हणजे पारशी लोक, ज्यू लोक, हे कितीतरी भारतात येऊन आश्रय घेऊन राहिलेले आहेत. त्यांना भारतामध्ये अजिबात भीती वगैरे वाटत नाही, भारत सोडून जायची इच्छा वगैरे तर त्यांना अजिबातच होत नाही. तर ह्या पद्धतीमध्ये ते व्यवस्थित भारतामध्ये राहिलेले आहेत. भारतामध्ये आपण जसं बघितलं मोहिंजोदडो आणि हडप्पा ह्या ह्या व्यापारी संस्कृती होत्या. आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं. बघा, ही सिंधू नदीचं खोर आहे. सिंधूमधून त्यांचं म्हणणं व्यापार आहे तो म्हणजे इथं बहारीन येतो आणि इथं कुठेतरी सिरिया येतो. तर ह्या ठिकाणी पण व्यापार चालत होता असं पाश्चात्य इतिहासकारच सांगतात. तर त्याप्रमाणे तिकडची माणसं पण इकडं व्यापारानिमित्त येत असतील. कदाचित मंगोलाईड म्हणजे मंगोल वंशाचे, तर चीन, जपान, कोरिया हे सगळे मंगोल वंशाचे लोक येतात. तर हेही व्यापारासाठी येत असतील. चीन तर प्राचीनच आहे, त्यामुळे तेही व्यापारासाठी कदाचित आले असतील. तामिळनाडूतले लोक, तमिळ पण असं म्हणतात, संस्कृत एवढीच प्राचीन भाषा तमिळ आहे, आणि मग त्यामुळे तिकडचे लोक पण आले असतील आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याप्रमाणे अंत्यसंस्कार करायला दिले असतील. आणि त्यामुळं ती जी हाडं मिळालेली आहेत ती बाहेरच्या लोकांची आहेत, तिथल्या लोकांची नाही. जुन्या काळामध्ये काही गोष्टी माहीत नसायच्या. आधुनिक काळामध्ये विज्ञानाने खूप चमत्कार घडवलेले आहेत. त्यातला एक महत्त्वाचा चमत्कार आहे तो म्हणजे DNA टेस्ट. DNA टेस्ट ही वैज्ञानिकदृष्ट्या खूप अचूक आहे. 100% अचूक असं मी कधीच कशासाठी म्हणू शकत नाही, पण खूप अचूक ही चाचणी येते. ती म्हणतात DNA टेस्ट. ही DNA टेस्ट जर नसती तर बरेच गोष्टी अंधारात राहिल्या असत्या. DNA टेस्टमुळे खूप गोष्टी कळतात. एक जुना पुराणा पिक्चर आहे परवरिश नावाचा, तुमचा तुम्ही बघा यूट्यूबवर. तर त्या पिक्चरमधला मूळ सिद्धांत हाच आहे की त्या हॉस्पिटलमध्ये जिथं ते मॅटर्निटी होम असतं तिथं आग लागते आणि तो जो ठाकूर असतो त्याचा मुलगा आणि एक कोणीतरी नर्तकी असते तिचा मुलगा, असे दोघं जण वाचतात ज्यांचा जन्म नुकताच झालेला असतो. आणि मग त्यांना कळतच नाही की नक्की ठाकूरचा मुलगा कुठचा आहे आणि त्या नर्तकीचा मुलगा कुठचा आहे. आणि मग त्याच्यावर आधारित अख्ख्या पिक्चरची स्टोरी आहे. तर 2 का 3 वर्ष हा पिक्चर डिले झाला असता तर DNA टेस्ट आली होती. पण आता DNA टेस्ट आल्यामुळं आता त्यांनी मॅच केलं तर लक्षात येतं की ज्या युरोपातून म्हणजे कॉकेशस पर्वत आणि त्याच्या उत्तरेकडून जे आर्य लोक आलेले आहेत आणि तेच युरोपमध्ये गेलेले आहेत, तर त्यांचे आणि आपले DNA मॅचिंग यायला पाहिजे होते. परंतु आता असं सिद्धांतानुसार दाखवलं जातं, मॅग्रो हिल पब्लिकेशनचं जे मॅन्युअल आहे त्याच्यात हे स्पष्ट दिलेलं आहे की DNA टेस्ट मॅच होत नाही. म्हणजे याचा अर्थ आर्य लोक हे युरोपातून भारतात आले हा सिद्धांत चुकीचा. म्हणजे आपण ह्याच्या आधी बघितलं, स्वतः ज्यांनी सिद्धांत मांडला आहे त्यांनी सांगितलं हे चुकीचं आहे, मॅक्स मुल्लर. दुसरी गोष्ट आहे की वैज्ञानिक कसोटीवर आधारित जोही आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी आहेत की आर्य शब्द कसा काय वापरला गेला. DNA टेस्टच्या आधारे पण हे पटत नाही. जे अस्थी सापडलेल्या आहेत त्या अस्थींच्या आधारे पण आपण सांगू शकतो त्याचं संभाव्य शक्यता. हां, आता राहता प्रश्न ऋग्वेदातल्या उल्लेखांचा. तर तुम्ही हिंदी पिक्चर बघत असाल, ज्या हिंदी चित्रपटांचं चित्रीकरण मुंबई आणि परिसरात होतं, कारण बरेचसे पिक्चर बॉलिवूड म्हणतो ते मुंबईमध्ये चित्रीकरण होतं, त्याच्यात मुंबईचे रेफरन्सेस येतात. ज्या वेळेला शूटिंग पिक्चरचं चित्रीकरण कुठं कथानक घडलेलं आहे. आता उदाहरणार्थ आनंद मठ या नावाचा एक जुना पुराणा हिंदी पिक्चर आहे, खूप चांगला आहे, तुमचा तुम्ही बघा. तर ही मूळतः बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा चटर्जी यांची जी कादंबरी आहे, प्रख्यात कादंबरी देशभक्तीपर आनंद मठ, त्याच्यावर आधारित हा पिक्चर आहे, संन्यासी लोकांनी केलेल्या उठावाबद्दल. तर हे बंगालमधलं सगळं घडलेलं आहे, त्यामुळे त्याची पार्श्वभूमी तिकडचीच असणार आहे. तर त्याप्रमाणे जे वेदाचे कर्ते होते ते कदाचित सिंधू नदीच्या खोऱ्यात असतील आणि त्यामुळं त्यांनी सिंधूचे रेफरन्सेसच त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मग तुम्ही जर या पद्धतीत बघितलं, मग ते आर्टिक होम इन वेदाजमधलं काय, तर त्याचं उत्तर आहे की त्यावेळेचे भारतीय हे सगळीकडे संचार करत असले पाहिजेत. पुराणातल्या काही कथा किती खऱ्या किती खोट्या हा वेगळा भाग आहे, परंतु
तुम्ही पुराणामध्ये सुद्धा पृथ्वी प्रदक्षिण हा शब्द अनेकदा ऐकलेला आहे. आणि मग त्यामुळं आपल्यामध्ये जे लोक त्या बाजूला जाऊन राहिलेले आहेत त्यांचे रेफरन्सेस येत असले पाहिजेत. आता आपण मंगोल हा शब्द वापरतो. हा संस्कृत शब्द मंगल आहे. या मंगल शब्दाबरोबर जाणारा शब्द वाटतो बरेचदा. आणि गंमत म्हणजे अशी आहे की ओरिजिनल म्हणजे मुसलमान धर्म स्वीकारण्याआधी जे मंगोल लोक होते त्यांची राहणीमान हे हिंदू धर्माशी खूप साधर्म्यदर्शी होते. अनेक गोष्टी आहेत, म्हणजे ते देवतांची पूजा करतात, अनेक देवता आहेत, त्यांच्या पूजा करण्याच्या पद्धती आणि बऱ्याचशा संकल्पना त्यांच्या आणि आपल्या ह्या बऱ्याचशा, सगळ्या नाहीत पण बऱ्याचशा संकल्पना ह्या मॅचिंग आहेत. तर त्या अर्थी आपले पूर्वज हे आर्टिक प्रदेशातही जाऊन राहत असले पाहिजेत. असं नाही की फक्त भारतातच ते राहत होते. तुम्ही कैलास पर्वत जर बघितला तर कैलास पर्वताची लोकेशन आपण भूगोल शिकू तेव्हा डिटेल घेणारच आहे, परंतु ही जी मी हिमालयाची रांग काढली आहे हिला बृहद हिमालय म्हणजे ग्रेटर हिमालय असं म्हणतात. यानंतर ह्या नद्यांची खोरी आहे आणि ह्याच्या पलीकडून ही जी रांग आहे हिला कैलासाची रांग म्हणतात. आता इथे थोडंसं चुकलेलं आहे, ही थोडी रांग अशी मला काढणं आवश्यक वाटते इथे. तर हिला कैलासाची रांग म्हणतात. काश्मीरमध्ये गेल्यावर तिलाच काराकोरम असं म्हणतात. तर असा काही प्रकार हा आपल्याला लक्षात येईल. म्हणजे आपले लोक हे ग्रेटर हिमालय पण पार करून कैलास यात्रेला जाणारे होते. मग तिथून एकदा लडाखमध्ये आपलं तिबेट किंवा लडाख या परिसरात पोचलात की त्याच्या पुढचा प्रवास कठीण नाही आहे. आणि मग आपल्या लोकांना हे सगळे प्रदेश माहिती असणं हे शक्य. आता ह्या सिद्धांताच्या आधारे मी सांगू शकतो की आर्य आक्रमणाचा सिद्धांत हा तेवढासा संयुक्तिक हा वाटणारा नाही. आता आपण या संपूर्ण व्याख्यानामध्ये आर्य आक्रमणाचा सिद्धांत तो कोणी मांडला, भारतात कोणी सपोर्ट केला, त्याला सपोर्टिंग असणाऱ्या गोष्टी, आता तर म्हणाल तर दक्षिण भारत आणि उत्तर भारत याच्यामध्ये असणाऱ्या संस्कृतीमधला फरक, तर त्यामागचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की मधला जो भाग आहे हा जंगलांचा आहे. म्हणजे विंध्य पर्वतापासून दक्षिण दिशेला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जंगल हे पूर्वी होतं. तुम्हाला माहिती असेल तर जर रामायण, काही जण खरं मानत नाहीत, ती स्टोरी मानतात, पण ज्यांचा श्रद्धा आहे, ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी की प्रभू रामचंद्र हे वनवासासाठी दंडकारण्यात आले होते. आधी तुम्ही बघितलं असेल तर छत्तीसगड वगैरे त्या बाजूला दंडकारण्य म्हणून भाग दिसतो. जेव्हा आपण पूजा ऐकत असाल तर जेव्हा भटजी पूजा सांगतात त्यावेळेला स्थान निश्चिती करायची असते. तर त्याच्यात आपण मुंबई किंवा या बाजूला जे राहतो त्यांच्यासाठी स्थान निश्चितीमध्ये ते शब्दप्रयोग आहेत दंडकारण्य देशे, म्हणजे अजूनही नाव तेच वापरतो आपण दंडकारण्य. तर ही सगळी मध्ये अरण्य होती आणि ह्यामुळं उत्तर भारत आणि दक्षिण भारत याच्यात नक्की संस्कृतीमध्ये भेद आलेले आहेत. साधर्म्य पण आहे पण भेद पण आहे. तसं संस्कृत भाषा किंवा अनेक आचार विचार सारखेच आहेत. मंत्रपुष्पांजली, मी दिल्लीला पण मंत्रपुष्पांजली ऐकली ती तीच आहे आणि तंजावरच्या मंदिरात जी मंत्रपुष्पांजली ऐकली ती पण तीच आहे. तंजावर तामिळनाडूमध्ये आलं. म्हणजे या ठिकाणी मंत्रपुष्पांजली किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या संस्कृत भाषेत असल्यामुळं जशाच्या तशा आहेत. त्यामुळं संस्कृतीमध्ये भेद आहेत आणि सिमिलॅरिटी आहे. आता बाकी सगळं सोडा, आपण महाराष्ट्राचा फक्त विचार करू. तुम्हाला माहिती आहे तर एक सह्याद्री पर्वतमध्ये आहे. सह्याद्री पर्वत नावातच आहे, सह्य, सहन करण्यासारखा आहे, हिमालयासारखा भयानक नाही आहे. सह्याद्री पर्वताचं एक ऑब्स्टॅकलमध्ये आहे. तर कोकणामधली संस्कृती बरीच वेगळी जाते आणि पश्चिम महाराष्ट्रातली ज्याला घाटावरती म्हणतात तर ती संस्कृती वेगळी जाते. म्हणजे ठिकठिकाणी संस्कृतीमध्ये बदल हे घडत असतात. यानुसार दक्षिण भारतीय संस्कृती वेगळी झालेली आहे. एक चालुक्य, काही प्रमाणामध्ये आपण म्हणू शकतो ॲट द मोस्ट ते काही प्रमाणात वाकाटक वगैरे असे काही राजे होते. तर इक्ष्वाकू, ते इक्ष्वाकू, चालुक्य अशी काही मंडळी होती जे दक्षिण भारतात राहून उत्तर भारतापर्यंत राज्य करत होते.
पण असे काही अपवाद सोडले तर बाकी दक्षिण भारतातली राजघराणी ही दक्षिण भारतातच राहिलेली. उदाहरणार्थ पांड्या म्हणू नका, पांड्य, चोल, चेरा ही जी सगळी मंडळी आहे ती दक्षिण भारतातच राहिली आणि त्यामुळे त्या संस्कृतीमध्ये फरक आहे. तर आपण आत्ता बघितल्याप्रमाणे वैदिक कालखंडामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्याच पुढं कंटिन्यू राहिलेल्या आहेत. याच्यामध्ये आर्य आक्रमण हा प्रकार यायला नको. हे झालं जे मी प्लस सांगितले, मायनस सांगितले. आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण याच्या पुढचं इतिहासाचं व्याख्यान चालू करणार आहे ते आर्य आक्रमणाचा सिद्धांत प्रमाण मानूनच चालू करणार आहे. तर धन्यवाद. आता आपल्याला महत्त्वाचा भाग बघायचा आहे. 5 प्रश्न. मंगोलियामध्ये जे वाळवंट आहे त्या शीत वाळवंटाचं नाव काय? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न ते म्हणजे हे जे आर्य लोक आहेत जे आपण पहिला आर्य आक्रमणाचा सिद्धांत बघितला त्यानुसार ही पर्वतरांग ओलांडून आर्यांची एक शाखा भारतात आली. तर ते ही जी पर्वतरांग ओलांडली ह्या पर्वतरांगेचं नाव काय? तिसरा प्रश्न. लोकमान्य टिळकांनी त्या आर्यांच्या उगमस्थानाबद्दल एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव काय? पुढचा प्रश्न. मी इथे एक नदी दाखवली आहे बघा. मी म्हटलं सुद्धा की हे राजकारण्यांपेक्षा भयानक आहे, कधी युटर्न घेईल सांगता येत नाही. या नदीचं नाव आपल्याकडं ब्रह्मपुत्र आहे, पण ती इथून वाहताना मी काहीतरी एक नाव घेतलेलं आहे. तिबेटियन भाषेत त्या नदीचं नाव घेतलंय. ते काय आहे ते आठवून लिहायचा प्रयत्न करा. आणि शेवटचा प्रश्न तो म्हणजे आर्य लोक इथं असणाऱ्या एका खिंडीतून भारतात आले. त्या खिंडीचं नाव काय आहे? हे 5 प्रश्न आहेत. आपण आता या 5 प्रश्नांची उत्तरं ही बघायचा प्रयत्न करू. आता तुम्ही उत्तरं लिहिली असतील, नसेल तर पॉज करा व्हिडिओ, 5 प्रश्नांची उत्तरं लिहा. आपला नियम माहिती आहे, 5 पैकी कमीत कमी 3 उत्तरं बरोबर आली पाहिजेत तर पुढचं व्याख्यान स्वतःहून बघायचं, नाहीतर हेच लेक्चर परत ऐकायचं आणि परत एकदा उत्तरं लिहायची. तर पहिला प्रश्न आहे, मंगोलियातल्या वाळवंटाचं नाव काय? त्याचं उत्तर आहे गोबी. आपण बघितलं होतं त्याप्रमाणे. तर गोबी, गला काना मात्र, गोबी. दुसरं, हे जे आर्य भारतात आले होते तर ते मूळ स्थान जे त्यांचं आहे तिथून एक पर्वत ओलांडून ते भारतात आलेले आहेत. मला माहिती आहे त्यांनी शिलालेख वगैरे लिहून ठेवला आहे का संस्कृतमध्ये तिथं की आम्ही इथूनच गेलो आहे भारतात. तर त्या पर्वताचं नाव काय म्हणून विचारलं होतं. त्याचं नाव आहे कॉकेशस पर्वत. तिसरा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी आर्यांच्या मूळ घराबद्दल काहीतरी ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे आर्टिक होम इन वेदास. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं ही जी नदी वाहते इथे हिचं तिबेटियन भाषेतलं नाव काय? ते आहे यार लुंग सॉंग पो. काही जण त्याला नुसतं सॉंग पो म्हणतात, तला स जोडायचं, सॉंग पो. पण पूर्ण नाव आहे त्याचं यार लुंग सॉंग पो. त्यांच्या भाषेत याचा अर्थ आहे स्वर्गाची पवित्र नदी. आम्ही एका सोप्या शब्दात करून टाकले ब्रह्मपुत्र. 5वा प्रश्न आहे, ज्या खिंडीतून हे आर्य भारतात आले त्या खिंडीचं नाव काय? तिथेही शिलालेख वगैरे काय मिळालेलं नाही आहे, पण आपलं लिहिलेलं या खिंडीतून ते भारतात आले असावे. तर ती खिंडीचं नाव आहे खैबर खिंड. तर हे 5 प्रश्न झालेले आहेत. 5 पैकी 3 पेक्षा जास्ती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली असतील, 3 किंवा 3 पेक्षा जास्ती, तर हरकत नाही, पुढचं लेक्चर बघू शकता जेव्हा येईल तेव्हा. आणि नसतील आली, 2 किंवा 1 किंवा 0 जर स्कोर असेल तर अवश्य हे लेक्चर परत एकदा ऐका आणि मग पुढं चालू करा. धन्यवाद.